वारपाला आलेल्या या गावातल्या आणखीन वेगळ्या टप्प्याच्या सुविधेचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करतो. गेली 15 वर्ष दिव्यांगांचा परिसर विकसित करण्याची पावलं आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या केली आणि आज आपण पाहिलं तर या पावसाच्या दिवसामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावरती पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये आलेले पाहायला मिळतात. रोजगाराची साधनं प्रदूषण विरहित आपापल्या ठिकाणी उपलब्ध झाली तर कष्टाने नेटाने मनोनिग्रहाने आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने महिला पाककलेतले कौशल्य दाखवतात, वेगवेगळ्या उत्पादनामधलं कौशल्य दाखवतात, त्या सर्वांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ एक उभा करण्याची कल्पना आदिती तू या ठिकाणी दाखवलीस. या गावातील एक पायाभूत आराखडा आपण त्यावेळेला केला. गणरायाच्या आगमनाने या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणावरती तीर्थक्षेत्र पर्यटन वाढलं, पण गावातून असलेल्या प्राचीन पुरातन मंदिराचं सुद्धा एक तीर्थ जीर्णोद्धार राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याची भूमिका आपण स्वीकारली. अनेक वेळेला आपण पाहतो की सरकारचं काम मंदिरं बांधणं नाही राहत, त्या ठिकाणची संस्थाने किंवा इतर काही करत असतात, परंतु त्यावेळीची भूमिका आपण सर्वांनी मिळून घेतली आणि त्याच्यातून टप्प्याटप्प्याने का होईना पण आता हा सगळा परिसर पुरातन प्राचीन मंदिराचा त्याच गतवैभवासहित निर्माण करण्याचं काम अलीकडच्या कालावधीमध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी करतो. गावाची लांबी आणि रुंदी इतकं चौरस क्षेत्रफळ कुठल्याही गावाला नाही आणि विशेष करून 720 किलोमीटर लांबीच्या असलेल्या या सगळ्या पट्ट्यामध्ये कदाचित नगरपालिका असलेल्या ठिकाणामध्ये असू शकतं, परंतु नगरपालिका नाही आणि ग्रामपंचायत आहे अशा ठिकाणचं क्षेत्रफळ आणि चांगला समुद्र किनारा हा दिव्यांगांना इतका कुठला असू शकत नाही. त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये गावातील रस्त्यासाठी सुद्धा कोट्यावधी